आज कळून चुकलो होतं दिसतं मॅपच माणसाला नाही चुकीत बरं का आपण स्वतः पण लय भयानक चुकत राहतो। माझ्या मित्रांनो मला पुणतांब्याचा एक शॉर्टकट रोड सांगितला राहते मरून मी ना त्याच्या भरोश्यावर गेलो बरं का। तिथून पुण्याहून पुणतांबाची म्हणी तिथेच पुणतांब्याला मला जायचं होतं। तुम्हाला सांगतो मित्रांना सांगितलं ऍड्रेस आणि त्या मार्गाला मी निघलो। एकदम भयानक किस्सा होत गेला। चला सांगतो कसं झाला माझ्या मित्रांना फक्त सांगितलं सरळ चालत राहील तुला एकच रोड पुणतांब्याला नेईन आणि पुढे गेल्यावर कळलं का 2-2 किलोमीटर वर ना तुम्हाला डायरेक्ट आहे ना असे 2 रोड लागत आहे। असं टेन्शन उभं राहिलं कोणच्या रोडनं वळवणं कोणच्या नाही। मी ना पुणतांबा मायापासून फक्त 20 किलोमीटर लांब मला जायला लागला 1.5 तास। अक्षरशः सांगतो असा डोक्याला ताप झाला। डायरेक्ट रोड संपले 2 ठिकाणी। एक ठिकाणी डायरेक्ट लोकांच्या सोयाबीन मध्ये घुसलो रोड संपल्यावर आणि काय कळाना मला डांबरी डायरेक्ट अचानक वावरात जातोय कस काय। लोक फक्त रोडचे मावर हसायला लागले। जिथं रोड संपला तिथले ना बायान माणसं मावर हसू राहिली। म्हणलं अरे बाप काय पस्तावा गाड्या आता बरं नशीब मी तोंडाला मास्क बांधेल नाही तर हे लोकांनी मला ओळखलं असतं ना अवघडच झालं असतं राव। तरी ना मला रोडनी एक चाचा भेटले होते त्यांनी सांगितलं भाऊ तुला पाण्याची टाकी लागली का तिथून तू डाव्या हाताला वळायचं। पण मी आपला शहाणपणा केला चाचाचं ऐकलं नाही केली काशी झक मार। शेवटी तर मग असं डोकं उठायला लागलं अचानक पाठ लागतोय लोकांच्या सोयाबीन मध्ये काय घुसतोय पुढे लागल्यावर मला लागलं एक डांबरी। म्हणलं अरे बाप आता डांबरी कुठे नेतोय काय माहिती पण नंतर आनंद झाला मनाला लागला पुणतांब्याचा आत्ताशी। पुण्याचे लोक पुण्याहून पुणतांबा करताय मी डायरेक्ट आमच्या शेजारीच असताना पुणतांबा पुण्याहून पुणतांबा केला। मी आता काय बोललो तुम्हाला काहीच कळलं नाही ना मला पण नाही कळलं पण मी बोललो आता तुम्ही फक्त ऐकत राहा। आता मी आलो होतो पुढे पिंपळवाडी मध्ये पण गेल्यावर ना माझी अक्कल काय गाण ठेवली ती काय मला तेच काही कळाना। आता जो मेन रोड आहे त्या मेन रोडनी जायचं ना मी पिंपळवाडी गावात घुसलो आणि त्या कमानीचं काम चालू होतं तिथं खेळगाडीच्या टायरात घुसता वाचला। म्हणजे कसा बसा मी गावाच्या बाहेर निघलो जेव्हा विडभट्ट्या लागल्या तेव्हा मनाला बरं वाटलं। म्हटलं आता पिंपळवाडी पुणतांबा रोड लागला आता ओके मध्ये आपण टपाटप पुढे निघून जो गाडीचा आपला पूल एक ठिकाणी लागला होता। मग आपण त्या संग एक छोटीशी व्हिडिओ काढून घेतली ना अचानक आपल्याला डायरेक्ट आहे ना पुणतांबा कोपरगाव रोड आहे ना आडवा लागला होता। म्हटलं आता ओके आपण जवळ आलो पुणतांब्याच्या बरं झालं पुणे पुणतांबा आपल्याला मागत पडला। पुणतांबा गावामध्ये पोहोचलो आणि तुम्हाला सांगतो कस्टमर तिथं मग वाटच पाहत होता। म्हटलं बाबा बरं झालं कस्टमर आहे ना आपल्या आधीच येऊन पोहोचला होता नाही तर आपल्यालाच वाट पाहावं लागली असती। तेवढ्या त्यांना एक झुकझुक गाडी ना चालली होती तिथून आणि तेवढ्यात मी व्हिडिओ काढून रेल्वेचं फाटक खोललं आणि तिथून लोक असे रपारप मधमाशावानी निघायला लागले ना। म्हटलं अरे बाबू आणि तेवढ्यात आपल्याला एक दादा दिसले भारत माता की जय ते चालले होते।